नमस्कार, मी डॉक्टर निलेश मस्के आणि आपण आज या ठिकाणी आलेलो आहेत एका विशिष्ट अशा उद्योजकाला भेटण्यासाठी आणि ते उद्योजक आहेत अक्षयजी हराळे. अक्षय हे माझे विद्यार्थी आहेत. त्यांनी MGM नानासाहेब कदम कृषी महाविद्यालयामधून त्यांची BSc ॲग्री कंप्लीट केलेली आहे आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांसारखं नोकरी न करत बसता त्यांनी एक स्वतःचा उद्योग सुरू केलेला आहे. आज आपण जाणून घेऊया की हा उद्योग काय आहे. अक्षय, हा उद्योग काय आहे? सर, माझा सीड क्लिनिंगचा उद्योग आहे, ज्याच्यामध्ये मी शेतकऱ्यांचा जो माल आहे तो त्यांना पेरणी योग्य करून देतो. जो की आता शेतकरी कृषी म्हणजे जो माल तो मार्केटमधून सीड म्हणून जो विकत त्या पद्धतीचा माल तुम्ही करताय, त्या क्वालिटीचा माल करून देतो. ओके. आता या ठिकाणी हे जे सॅम्पल आहे ते सॅम्पल माझ्या घरचं आहे, तुरीचं सॅम्पल आहे. आता हे सॅम्पल कशा क्वालिटीचं आहे तुम्ही सांगा. सर, आता हे जे माल आहे जो की डायरेक्ट शेतकऱ्यांकडून माझ्याकडे माल येतो, याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं बियाणं असतं. म्हणजे काही मालाचा तुकडा होतो, काही दुसऱ्या प्रकारचं सीड येतं, कधी कधी याच्यामध्ये वीड्स येतात, कधी कधी काडी कचरा येतो, माती येते. आणि सीड क्वालिटीसाठी आपल्याला एक सारख्या लेवलचा आणि एक सारख्या क्वालिटीचा माल लागतो. तर ते क्लीन करून माझ्याकडे मिळून जातो. म्हणजे शेतकऱ्यांना बाहेरून सीड विकत घ्यायची गरज पडत. ओके, मग हे खूपच चांगलं आहे. आता हा जो माल आहे त्याची प्रक्रिया ही कशा पद्धतीने होते? आता ही मशीन कुठली आहे आणि तुम्ही कशा पद्धतीनं याचा माल क्लिनिंग करता? याची रिकव्हरी किती असते आणि तासाला याची कॅपॅसिटी काय याबद्दल सांगा. कॅपॅसिटीचं बोलायला गेलं सर तर हे मालावर डिपेंड आहे. जसं खूप जास्त खराब माल असेल तर त्याला कॅपॅसिटी म्हणजे आउटपुट कमी निघतं, मग त्याला डबल टाकून त्याला क्लिअर करून घ्यावं लागतं. आणि जर माल चांगला असेल तर जी मुवमेंट आहे मालाची ती फास्ट होऊन जाते. जसं घंट्याला आम्ही कमीत कमी 1 टन माल काढू शकतो. 1 टन? जास्तीत जास्त 1.5 पर्यंत पण जातं. पण ते डिपेंड करतं की मालाची क्वालिटी कशी आहे. आता मी ज्या मशीन मधून क्लीन करतो ती सॉर्टेक्स मशीन आहे. तर सॉर्टेक्स मध्ये कसं असतं की कॅमेऱ्यामध्ये आम्ही पहिले त्याला कमांड देतो. जसं की आता हे माल आहे तुमचा, तर या मालामध्ये आम्ही पहिले हाताने सॉर्टिंग करतो की आपल्याला पेरणी योग्य माल कोणता आहे. मग ते पेरणी योग्य माल काढल्यानंतर आम्ही मशीन मध्ये कमांड देतो. जसं की त्याला कॅमेऱ्यामध्ये त्याचे फोटोज काढून त्याला शूट्स तयार करून कंपनीचा पण माणूस येऊन त्याला एक सेटिंग करून देतो. त्याच्यानंतर या मालाची आम्ही प्रक्रिया करतो. तर याच्यामध्ये कसं होतं की आपल्याला जो माल ऍक्सेप्ट मध्ये पाहिजे, जो की आपल्याला पेरणी योग्य माल आहे, तो सोडून बाकीचा सगळा माल आम्ही बाजूला काढतो. तर ही जी मशीन आहे ही माझी हरियाणाची मशीन आहे. याला कलर सॉर्टेक्स म्हणतात. तर ही युनिक कंपनीची कलर सॉर्टेक्स आहे. तर ही जी आहे ही सिस्टीम जे पाहत आहेत हे फिडर आहेत, एलिव्हेटर्स. तर याच्यामध्ये आम्ही विशिष्ट प्रकारचे बकेट एलिव्हेटर वापरतो, जे की झेड एलिव्हेटर्स आहेत. तर याच्यामध्ये काय असतं की हे झेड एलिव्हेटर्स तुकडा होऊ देत नाहीत मालाचा. जसं राजमा आहे, राजमाला असं असतं की थोडा पण धक्का लागला तर तुकडा होतो, डेलिकेट सीड. तर तशा त्या हिशोबाने आम्ही ही मशीन बसवलेली आहे की समोरच्या शेतकऱ्यांचं पण नुकसान नाही झालं पाहिजे. तर आता अक्षय, आपण बघूया पहिल्यांदा हा जो माल आहे हा कशा क्वालिटीचा, म्हणजे आपल्याला कळेल की ही मशीन किती चांगल्या पद्धतीने काम करते. जवळ पण सर, आता हे जे माल आहे ना हे ऍक्च्युली फार्मर्सनी हार्वेस्ट करून आणलेलं आहे शेतातला. ठीक आहे. तर याच्यामधलं आता सीड क्वालिटी करण्यासाठी आपण हा जो A1 क्वालिटीचा माल आहे, जसं की एकसारखी साईज आहे, एकसारखा कलर आहे आणि त्याच्यामध्ये डागी नाहीये, ही जी क्वालिटी आहे ही ऍक्च्युली आपल्याला पेरणीसाठी लागते शेतकऱ्यांना. ओके. आता याच्यामध्ये हरभऱ्याचं बी पण आहे, हरभऱ्याचं आहे, तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत, काडी कचरा आहे, अडकण्या झालेल्या आहेत, माती पण आलेली आहे, काडी पण आहे आणि खराब झालेली तूर पण आहे सर, जी डाग पडलेली आहे, जी याच्यामध्ये जर्मिनेशन होणार आहे आता या मशीन मधून. याच्यामुळे सर ऍक्च्युली जर्मिनेशन पर्सेंटेज घसरतं. आणि मेन म्हणजे कसं आहे की हे जे आहे जे की याच्यामध्ये जीवच राहिलेलं नाहीये, खराब झालेलं. ऍग्रिकल्चरचे सायंटिस्ट म्हणून आपण सारखं सांगत असतो की घरचं बियाणं वापरा, पण घरचं बियाणं वापरल्यानंतर आता ह्या प्रॅक्टिकली तुम्हाला पाहता येईल की या ठिकाणी आता माझ्या ज्या हातामध्ये बियाणं आहे याच्यातलं 50% बियाणं चांगलं आहे आणि 50% बियाणं खराब आहे, म्हणून याचं जर्मिनेशन 50% येणार. नॅचरली याच्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा होत आहे. सर, फार्मर्सला त्याच्या शेतातला निघालेला माल सोईंग साठी जर युज करायचा असेल तर क्लीन करून वापरणं ही सगळ्यात योग्य आहे. कारण हेच जे माल आहे हे जर तुम्ही मार्केटला घ्यायला गेला तर तिप्पट रेटनं तुम्हाला हे खरेदी करावं लागेल. जर शेतकऱ्यांनी हे माल क्लीन करून घेतला तर या मालाला खर्च हार्डली 3 ते 4 रुपये येतो किलोला. आणि हे जे सीड आहे हे सीड पुन्हा युज करू शकतो शेतकरी. 70 रुपयाचं सीड 74 रुपयामध्ये 210 रुपये किलोचं बनणार आहे. बरोबर. आणि सीड कंपनीज पण आहेत ना, ते काही जास्त मोठी प्रोसेस करत नाहीत, त्यांना सुद्धा याच प्रोसेसनं जावं लागतं. फक्त विषय असा होतो की याच्यामधलं जे वेस्टेज निघतं ते वेस्टेज त्यांच्याकडे पडून राहतं. तर हे वेस्टेज शेतकऱ्यांचं कमीत कमी 50 ते 55 रेटनं आरामात जायला पाहिजे. ते शेतकऱ्यांचा तोटा याच्यामध्ये काहीच नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की स्वतःच्या शेतातला निघालेला माल
रिसोईंग साठी शेतकऱ्यांना ही प्रॉफिटेबल आहे. बरोबर आहे. आता अक्षयजीने करेक्ट सांगितलेलं आहे या ठिकाणी की स्वच्छता होणार आहे आणि जो आपला साधारणतः 70-75 रुपयाचा माल आहे त्याच्यामध्ये 4 रुपये याची मी स्वच्छतेची फीस ऍड करून हा माल साधारणतः 80 रुपयापर्यंत आपल्याला पडणार आहे आणि मार्केटमधलं महागडं बियाणं घेण्यापेक्षा हा माल आपलाच माल शेतीमध्ये पेरण्यासाठी अति उत्कृष्ट राहणार आहे, कारण हे एक सेल्फ पॉलिनेटेड पीक आहे. आणि मी याद्वारे सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपल्याकडे असलेलं जे बियाणं आहे, जे तुम्ही बियाणं म्हणून तयार केलेलं आहे, असं बियाणं हे सॉर्टेक्स क्लीन करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मगाशी बघितल्याप्रमाणे याचं जर्मिनेशन पर्सेंटेज हे आपलं वाढणार आहे, कारण याच्यातले जे खराब बी आहे ते सगळं बी बाजूला होणार आहे. त्याच्यामुळे जेवढं आपण पेरणार आहेत हे अत्यंत दर्जेदार बीच आपण पेरणार आहेत. त्याच्यामुळे याची जी नॅचरल जर्मिनेशन कॅपॅसिटी असणार आहे त्याच्यानुसारच याचं जर्मिनेशन हे शेतकऱ्याला पुढच्या पिकामध्ये मिळणार आहे. आता ही प्रक्रिया कशी करायची आपण सुरुवात करूया मला वाटतं. आता काय करायचं आपल्याला? सर हे एलिव्हेटर आहेत. ओके. तुम्हाला म्हणलं होतं की झेड टाईपचे एलिव्हेटर्स हो, आहेत. हो. याच्यामध्ये बकेट्स असतात, हो. म्हणजे मालाला धक्का सुद्धा लागत बर. नाही. जे टू पीस होतं, हा. कधी कधी तुकडा होतो, तो बर. याच्यामध्ये होत नाही. अरे वा. तर याच्यामधून आम्ही हॉपर्स मधून माल टाकतो. वर टाकीच्या वर स्टोरेज असतं. ओके. तर त्या टाकीमध्ये पूर्ण माल पहिले स्टोअर करतो आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस चालू करतो. बरं, मग आता माल टाकायचा. हा, टाकायचा. चला, ओके. आता या ठिकाणी आम्ही ह्या हॉपर मध्ये माल टाकत आहोत. माल हा या ठिकाणी इलेव्हेटर आहे आणि इलेव्हेटर मार्फत याची जी बफर टँक आहे, ह्या बफर टँक मध्ये हा माल जाणार आहे आणि त्याच्यानंतर पुढची प्रक्रिया आपण बघूया. बंद कर बा. ही कोणती मशीन आहे? सर हे युनिकचा कलर सॉर्टेक्स आहे. ओके. आणि आपण जी सीडची ग्रेडिंग करणार आहेत आणि सॉर्टिंग करणार आहेत ती याच्यावरच करणार आहेत. ओके, म्हणजे मग आता जी सीड आपण वर चढवलं हो. ते इथं आलंय का? हे याच टाकीमध्ये स्टोअर झालेले आहे. ह्या वरच्या हॉपर टँक मध्ये आलंय. हॉपर मध्ये. ओके. याला व्हायब्रेटर्स आहेत आणि त्या व्हायब्रेटर्सला आपण कमांड जशी देतो, हा. ज्या स्पीडनं आपल्याला माल पाहिजे त्या स्पीडनं माल खाली येतो. ओके, म्हणजे आता वरून माल खाली पडणार आहे हा. आणि ही मशीन मग सॉर्टिंगचं काम करणार हा, आहे. ही मशीन सॉर्टिंग. म्हणजे कशा पद्धतीनं काम करते? तर याच्यामध्ये कॅमेराज असतात. त्या कॅमेराजला आपण जशी सेटिंग देतो, ज्या कलरचा माल, ज्या क्वालिटीचा माल पाहिजे त्या क्वालिटीला आपल्याला तो वेगळा काढून देतो. ओके, म्हणजे ती सेटिंग झालेली आहे. सेटिंग जर करायची असेल तर इथं कुठं सेटिंग करायला? तर हे पूर्ण कॉम्प्युटराइज मशीन आहे. ओके. तर याच्यामध्ये सेटिंग करायचं असेल तर आपण या स्क्रीनवर करू शकतो. ओके, म्हणजे हे कॉम्प्युटर आहे. हो, हे पूर्ण कॉम्प्युटराइज आहे. तर याच्यामध्ये ऍक्च्युली सेटिंग्स असतात. हा. जसं कलर सॉर्टिंग आहेत, ग्रेवनचे सेटिंग्स आहेत, क्रोमॅटिक्स आहेत. क्रोमॅटिक म्हणजे कलर मालामध्ये जे डार्कनेस असतो, व्हाईटनेस असतो, तो आपल्याला सेट करता येतो. कलरचे सीड पण याच्यात बरोबर, separate करता येतात. ओके. आता माझा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की आता याच्यामध्ये खडे वगैरे पण सॉर्ट होणार आहेत का आपले? हो, अच्छा, व्हेरी नाईस. खडे, माती सगळं निघून जातं. म्हणजे आपल्याला एकदमच चांगल्या क्वालिटीचं हा, seed seed, भेटणार आहे. एकदम. Wow. चांगला माल पाहिला. आता आपण खराब माल बघू, याच्यामध्ये काय निघतंय. एकदम अडचणीचं आणि काढाचं आपल्याला माल आहे. सगळ्या अडचणी बाहेर पडलेल्या आहेत. हो. पलीकडे हे जे असतं बाउन्सिंग मटेरियल हा. तर आपण पाहिलं की अत्यंत स्वच्छ असं बियाणं अक्षयनी आपल्याला तयार करून दिलेलं आहे. त्याबद्दल तुमचे कोटी कोटी धन्यवाद. Thank you. पण आता हा उद्योग सुरू केलाय तर ह्याच्यासाठी तुम्हाला शेतकऱ्यांना काही अपील करायचं असेल तर तुम्ही या चॅनलच्या मार्फत अपील करावं अशी विनंती करतो. सर, शेतकऱ्यांना माझं इतकंच आव्हान आहे की ज्यांना पण सीड क्वालिटी करून घ्यायची त्यांच्या फार्म प्रोड्यूसची, ओके. तर आपण त्यांना करून देऊ. आणि हे शेतकऱ्यांचंच प्रॉफिट आहे, कारण याच्यामधून शेतकऱ्यांना कमीत कमी रेटमध्ये त्यांचा माल उत्तम दर्जाचा होऊन त्यांना सीड क्वालिटी मिळून जाते. तुमच्यासारखे जे BSc ऍग्री झालेले विद्यार्थी हा. त्याच्यासाठी तुमचं काय सजेशन आहे?
माझं सजेशन इतकंच आहे की ऍग्री रिलेटेड कोणताही बिझनेस करा, प्रॉफिटेबलच आहे. आणि मी जे करतोय याच्यामध्ये सुद्धा प्रॉफिट आहे, फक्त फार्मर्सची अवेअरनेस महत्वाची आहे. जसं मी गहू क्लिनिंग वगैरे करतो, याच्यामध्ये फार्मर्स भरपूर अवेअर आहेत आणि याच्यामध्ये भरपूर प्रॉफिट आहे. नाही, माझा एक प्रश्न आहे याच्यामध्ये की तुम्ही बीएससी ऍग्री करून एमबीए केलं, हो. एमबीए केल्यानंतर मग हा बिझनेस चूज केलाय, पण हा वर्षभर चालणारा बिझनेस नाहीये, मग मशीनचं युटिलायझेशन कसं करता? सर माझा ऍक्च्युली फॅमिली बिझनेस आहे, त्याच्यामध्ये फक्त मी एक्सटेन्शन केलेले आहे की जसं आम्ही पहिले ग्राउंडनटचं काम करायचो, तर या सीझन मध्ये ग्राउंडनट नसतो महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये यावेळेस गव्हाची आणि ज्वारीची आवक असते, तर त्या पिरियड मध्ये मी फक्त क्लिनिंगचं काम करतो. म्हणजे ज्यावेळेस ग्राउंडनट नाही त्यावेळेस तुम्ही सीड क्लिनिंग खरं तर हे नोबेल वर्क आहे आणि तुमचं बीएससी ऍग्री केल्यानं तुम्हाला जी शेतकऱ्याविषयीची जी कळकळ आहे ते खरं याच्यातून जाणून येतं. माझ्याकडे तुम्ही या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी एक मदत कार्य सुरू केलेलं आहे, त्याबद्दल तुमच्या पुढील भावी जीवनास आमच्याकडून शुभेच्छा. थँक्यू सर. थँक्यू.